मुस्लिमांची संख्या वाढवण्याकरता विशेषतः मुस्लिम मुलींना टार्गेट केलेलं आहे. म्हणून शासनाने हा कायदा केलाच पाहिजे की आंतरधर्मीय विवाह जर करत असेल तर स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्येही त्या मुलीच्या पालकांना कळवलं गेलं पाहिजे, जरी ती संज्ञा नसली तरी. सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड. मी सुद्धा राज्यसभेमध्ये खासगी विधेयक आणलेलं आहे, इंटरफेथ मॅरेजेस अँड कन्व्हर्शन. कारण लव्ह जिहाद ही संघटित गुन्हेगारी आहे. एक व्यक्ती तरुणाच्या माध्यमातून सामूहिकपणे सर्व त्याचं कुटुंब, सर्व समाज एकत्रित येऊन मुलीला फसवतात. कधी कधी खोटी आयडेंटिटी देतात. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कधी ड्रगच्या सहाय्याने, कधी प्रलोभनाच्या सहाय्याने, कधी ब्लॅकमेल करण्याच्या माध्यमातून तिला अटकवतात, लग्न करतात. आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून जेव्हा एका मुलीचं लग्न होतं, तिला 2-3 मुलं होतात, तर मुस्लिम तर जास्त वाढतातच, तेवढीच हिंदूची संख्या सुद्धा कमी होते. आणि त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी आहे. आणि मुस्लिमांची संख्या वाढवण्याकरता विशेषतः मुस्लिम मुलींना टार्गेट केलेलं आहे. आता छांगूर बाबाच्या प्रकरणामध्ये 100 कोटी रुपये ईडीने जप्त केले. या छांगूर बाबांनी बाबा म्हणून दाखवून त्याच्या पीएच्या ड्रायव्हरच्या मुलीपासून तर तिथे येणाऱ्या भाविकांच्या मुलींना या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं. आणि पूर्ण ते जाळ पूर्ण देशभर होतं. आग्र्याची केस उघडकीस आली. अमरावती बडनेरा हे तर हब झालेलं आहे. मेळघाट मधल्या आदिवासीच्या मुली असो, कॉलेजमध्ये जाणाऱ्या चांगल्या घरच्या मुली असो, यांना बरोबर प्रेमाच्या जाळ्यात अटकवतात. त्यासाठी काही मुलींची सहायता सुद्धा केल्या जाते. मैत्रीचं आमिष दिल्या जातं. कधी पेयाच्या माध्यमातून मादक पदार्थ दिले जातात आणि त्यांचे फोटो काढले जातात आणि नंतर ब्लॅकमेल केल्या जातात. आणि म्हणून अहमदनगरमध्ये घडणारी घटना ही काही अपवादात्मक नाहीये, हे सगळीकडे होते आहे. आणि म्हणून शासनाने हा कायदा केलाच पाहिजे की आंतरधर्मीय विवाह जर करत असेल तर स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्येही त्या मुलीच्या पालकांना कळवलं गेलं पाहिजे, जरी ती संज्ञा नसली तरी. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर जर धर्मांतर होत असेल तर धर्मांतर करण्याची परवानगी ही राज्य शासनाची असली पाहिजे. राज्य शासनाला माहीत करूनच धर्मांतर झालं पाहिजे. आणि त्यामुळं यासाठी कठोर कायदा करणं अतिशय आवश्यक आहे. फॉल्स आयडेंटिटी देऊन किंवा प्रलोभनाच्या द्वारे, ब्लॅकमेलिंग करण्याच्या द्वारे जर हा विवाह होत असेल किंवा एखाद्या सामाजिक अनेक असे मॅरेज ब्युरो निघालेले आहेत, त्या मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून विवाह लावण्याचा प्रयत्न होत असेल तर यामध्ये दोषी सापडल्याला किमान 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली पाहिजे. आणि असा कायदा हा महाराष्ट्र सरकारने सुद्धा केला पाहिजे. कारण महाराष्ट्र सरकारच्या अधिकारात ते येतं आणि तो राबवल्या सुद्धा गेला पाहिजे. तेव्हाच कुठं हे लव्ह जिहादचे प्रकार थांबू शकते.